विनायपीठक 30 महाराजा अजातशत्रूकडून सगळ्या राजगृहात शांत वातावरणाची पूर्वतयारी करून घेतली होती. उपासिकांना सर्व संघांची भोजन व्यवस्था वेळेनुसार करण्याचे आवाहन केले होते व सगळ्या राजगृहात आणि राजगृहाच्या परिसरात सगळीकडे प्रचार झाला होता. त्यामुळे नगरात जिकडे तिकडे स्वच्छता आणि चहल पहल वाढली होती. सगळीकडून आता संगायनात भाग घेणारे आयुष्मान स्वरित व भिक्खूंची ये जा वाढली होती. जवळजवळ संगीतील सगळेच भिक्खू व स्थविर येऊन आपल्या स्थानावर व स्थानापन्न झाले होते. ज्या ज्या ठिकाणी स्थविर होते त्या ठिकाणी उपासकांची दर्शनासाठी गर्दी वाढली होती. संगायनाच्या पूर्वसंध्येला संगीतीचे अध्यक्ष म्हणून आर्य महाकश्यपाचीच सर्वानुमते निवड झाली. तेव्हा आर्य महाकश्यपाने सर्व भिक्खू संघास करुणामयी मैत्रीमयी प्रज्ञेने प्रभावित होणारा उपदेश दिला होता आणि संगीतीत संगायनासाठी 500 अहर्तांची सूची सांगण्यासाठी आर्य महाकश्यपजी उठून उभे राहिले आणि बोलू लागले की तेव्हा त्याच्या लक्षात आले की अहर्तांच्या सूचीत तर आजही एका अहर्तांची कमीच आहे. म्हणजे आपल्या सूचीत आजही 499 अहर्त आहेत. तेव्हा त्यांनी सर्व भिक्खू संघासमोर स्पष्ट केले की माझ्याजवळ आजही 499 अहर्तांचीच सूची आहे. तेव्हा सर्व भिक्खू संघांच्या तोंडून उद्गार निघाले की भदंत 499 अहर्तांत आयुष्मान आनंदास मिळवून 500 अहर्तांची सूची पूर्ण करावी ही विनंती. पण आर्य महाकश्यपांनी भिक्खू संघासमोर स्पष्ट केले की आयुष्मान आनंद अहर्त नाही. त्यांनी युद्धाच्या उघाच्या संगीतीच्या प्रथम दिवसांपर्यंत तयारी करावी, नाहीतर आपणाला दुसरा अर्थ निवडला लागेल. आयुष्मान आनंदालाही मनात फारच वाईट वाटले की खरोखरच आपण आपल्या पल्ल्याप्रमाणे आहोत. जो दालीत भाजीत नेहमी राहून पण त्याला त्या भोजनाची किंचितही चव माहीत नसते किंवा नारळाचा
नारळाला तीनही डोले असून काय कामाचे? त्यातील एकही दिव्यांचक्षू नाही. तसेच आपण आहोत. सगळे जीवन आपण भगवंतांच्या सानिध्यात घालवून अखेर काय तर काहीच नाही ते हे त्यांच्या मनाला लावून गेले आणि तो मनातच म्हणाला, या शरीराचे काही ओ ओ हो 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 ओ, पण मी संगीतीत जाईन अशी प्रतिज्ञा करून आनंद बऱ्याच रात्रीपर्यंत कार्यानुस्मृती करीतच आता तो मनात उदास होऊनच